राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे किंवा 28 फेब्रुवारी 2026 अथवा त्यापूर्वी मुदत संपणार आहे, अशा सर्व ग्रामपंचायतींवर पुढील 6 महिन्यांसाठी विद्यमान सरपंच यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात येणार असल्याची अधिसूचना ग्रामविकास विभागाने जारी केली आहे। या निर्णयामुळे राज्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये निर्माण झालेली प्रशासकीय अनिश्चितता दूर होणार असून स्थानिक पातळीवरील विकासकामांना गती मिळणार आहे। सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र या संघटनेने याबाबत सातत्याने पाठपुरावा करत शासनाकडे निवेदने दिली होती। अखेर त्यांच्या लढ्याला यश मिळाल्याची प्रतिक्रिया संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। प्रदेश अध्यक्ष दत्ता काकडे यांनी सांगितले की ग्रामपंचायतींची मुदत संपल्यानंतर अनेक ठिकाणी कामकाज ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली होती। विद्यमान सरपंचांनाच प्रशासक म्हणून जबाबदारी दिल्याने गावपातळीवरील विकासकामे, शासकीय योजना व दैनंदिन प्रशासन सुरळीतपणे सुरू राहणार आहे। ग्रामविकास विभागाच्या या अधिसूचनेमुळे राज्यातील हजारो ग्रामपंचायतींना तात्पुरता दिलासा मिळाला असून पुढील निवडणुकांपर्यंत गावपातळीवरील कारभारात सातत्य राहणार आहे। न्यूज मराठी लाईव्ह साठी प्रतिनिधी श्री बजरंग चौधरी, मुंबई। महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतीची मुदत संपलेली आहे किंवा 28 फेब्रुवारीपर्यंत ज्यांची मुदत संपणार आहे, अशा सर्व ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून विद्यमान सरपंचाचीच निवड करावी अशी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राने सुरुवातीपासून मागणी केली होती। या मागणीशी आमच्या सकारात्मक प्रतिसाद या राज्याचे मुख्यमंत्री आणि नेहमीच सरपंच परिषदेच्या पाठीशी उभे राहिलेले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे ग्रामविकास मंत्री जयकुमार भाऊ गोरे यांनी आमच्या सर्व सरपंचांची जी मागणी होती किंवा गावगाडा सुरळीत चालवायच्यासाठी जी मागणी होती ती आज मान्य केलेली आहे आणि जवळपास 14,234 ग्रामपंचायतीवर आज प्रशासक म्हणून विद्यमान सरपंचाची निवड सरकारने केलेली आहे। या संदर्भातील अधिसूचना ही जारी केलेली आहे। नेहमीच सरपंचांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारे विधान परिषदेचे आमदार माननीय श्रीकांतजी भारतीय साहेब, माजी मंत्री तथा विधानसभा सदस्य सुरेशरावजी धस, त्याचप्रमाणे राज्यातील 30-35 आमदारांनी या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा केला होता। त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सरकारचं महाराष्ट्रातील तमाम 28,000 ज्या ग्रामपंचायती आहेत त्या सर्व ग्रामपंचायतीच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो की त्यांनी गावगाडा सुरळीत चालवण्यासाठी योग्य अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे।